वेलकम बॅक. स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये. या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण बघूया 10वी लोकभारतीची एक अत्यंत किचकट कविता गिरीधर नागर. बघा, मी किचकट यासाठी म्हणतोय की कविता सुंदर आहे, कवितेचा भावार्थ, कवितेचा अर्थ फार सुंदर आहे. किचकट यासाठी की ती कविता एकतर मराठीमध्ये नाहीये, हिंदीमध्ये आहे, आणि हिंदीमध्ये असून सुद्धा ती कविता खूप जुनी आहे, जुनी हिंदी आहे. तुम्ही बघा, तुमच्या हातामध्ये पुस्तक असेल हे मी धरून चालतो, तुमच्या हातामध्ये पेन पेन्सिल असेल, कारण की ते आपलं नेहमीच आहे, हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे, पेन किंवा पेन्सिल असली पाहिजे. ठीक आहे, इतकंच. बाकी स्क्रीनवर तर तुम्हाला दिसतंय. ही कविता लिहिलेली आहे संत मीराबाई यांनी. आणि परिचयमध्ये तुम्ही बघा, परिचय, मीराबाईंचा जन्म 1516, इसवी सन 1516, म्हणजे 500 वर्षांपूर्वी यांचा जन्म झालेला आहे. 1546 म्हणजे 1546 मध्ये ते यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे आयुष्य पण किती किती थोडं होतं बघा ना. 1516 ते 46 म्हणजे किती वर्ष जगल्या बघा. परिचय तुम्ही एकदा वाचून घ्या. प्रमुख कृती या त्यांच्या ज्या आहेत तुम्ही एकदा वाचून घ्या. आणि आपण पद्य संबंधी बोलूया. पद्य संबंधी उजवा खालचा कोपरा. मीराबाई के सभी पद उनके आराध्य के प्रति ही समर्पित है. सारे पद, सभी पद, पद म्हणजे स्टांजा, पद म्हणजे त्यांनी लिहिलेल्या कविता. उनके आराध्य, आराध्य, आराध्य म्हणजे आराध्य देवता असती का नाही, सर्वोच्च देवता, अल्टिमेट गॉड. तर त्यांच्यासाठी कोण होता? त्यांच्यासाठी होते भगवान श्रीकृष्ण. आणि त्यांच्या उनके प्रति समर्पित हे म्हणजे त्यांच्यावर त्यांनी जे लिहिलं ते कृष्णासाठी लिहिलं, कृष्णावर लिहिलं, कृष्णाच्या भक्तीमध्ये लिहिलं. ॲज सिंपल ॲज दॅट. आपके पदों का मुख्य स्वर. आपके म्हणजे मीराबाईंच्या, बरं का. ही हिंदी मधली पद्धत आहे. एखाद्या माणसाचं जेव्हा आपण इंट्रोडक्शन देतो जनतेला, तेव्हा लेखकाला किंवा कवीला किंवा कवयित्रीला आप म्हणायची हिंदीमध्ये पद्धत आहे. बघा, आपके पदों का मुख्य स्वर भगवत प्रेम ही है. म्हणजे त्याचा जो गाभा आहे, जे लिखाणाचा जो गाभा आहे तो आहे भगवत प्रेम. म्हणजे भगवानाबद्दल, देवाबद्दल जे प्रेम आहे तेवढंच म्हणजे गाभा आहे. त्याच अनुषंगाने सगळं लिखाण केलेलं आहे संत मीराबाई यांनी. प्रस्तुत पदों में आपकी उत्सुकता, उत्सुकता कशाबद्दलची? उत्सुकता कशाबद्दल आहे? कृष्णाला भेटायची उत्सुकता आहे, कृष्णाला बघायची उत्सुकता आहे. मिलन म्हणजे त्याची भेट होणं. आशा, प्रतीक्षा, वेट करतीये. के भाव सभी अनुपम है. म्हणजे सगळं हे सगळं त्यांनी तिनं कृष्णासाठी त्याच्यामध्ये रेखाटलेलं आहे. ही साध्या भाषेमध्ये सांगतो मी, संत मीराबाई कृष्णासाठी वेड्या होत्या. त्यांनी स्वतःला कृष्णाची पत्नी मानलेलं होतं, स्वतःला प्रेमिका मानलेलं होतं, पत्नी मानलेलं होतं. आणि त्या ज्या काही आयुष्य जगल्या ते सगळं कृष्णासाठी, कृष्णाच्या भक्तीमध्ये जगल्या. आता त्यांनी आयुष्यामध्ये काय काय केलं आणि कोणत्या लेवलची भक्ती केली. ओके, म्हणजे एक भक्त आपल्या देवाची कोणत्या लेवलला जाऊन भक्ती करू शकतो ह्याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण संत मीराबाई आहेत. आपण सुरू करूया. फार सुंदर आहे. किचकट फक्त यासाठी की ही 500 वर्षांपूर्वीची हिंदी आहे, इतकंच, बाकी काहीच नाही. ठीक, बघा, चला करूया सुरुवात पहिल्या ओळीपासून. मेरे तो गिरीधर गोपाल. मेरे तो म्हणजे माझे, गिरीधर, गिरीधरचा अर्थ आहे, गिरी म्हणजे पर्वत किंवा डोंगर, धर म्हणजे धरणारा. श्रीकृष्णाने एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता. ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल असं मी धरून चालतो. ठीक आहे, गिरीधर म्हणजे गिरी धरलेला आहे त्यांनी. ओके, तो धारण केलेला आहे. गोपाल, 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 गो म्हणजे गाय, पाल म्हणजे पाळणारा, गायी पाळणारा गोपाळ किंवा गोपाल. हिंदीमध्ये अळ नसतो, ल असतो, हे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. मेरे तो गिरीधर गोपाल, त्याचीच दोन्ही नावं. दुसरो न कोई, दुसरा कुणीच नाहीये. आता सांगा याच्यामध्ये काय अवघड आहे आणि याच्यामध्ये काय न कळण्यासारखं आहे? सोपंच आहे, फार काही अवघड नाहीये. बघा, दुसरं माझ्या आयुष्यात कुणीच नाहीये. माझ्या आयुष्यात एकच माणूस आहे, तो आहे भगवान श्रीकृष्ण. त्याच्या पलीकडे मला काही येत नाही.
त्याच्या पलीकडे मी कोणाला ओळखत नाही, त्याच्या पलीकडे मला काही माहिती नाही आणि त्याच्या पलीकडे मला काही करायचं पण नाही. हे समर्पण आहे, ही भक्ती आहे. बघा, जाके सिर मोर मुकुट, जाके म्हणजे ज्याच्या डोक्यावर, सिर म्हणजे डोकं, सिर मोर मुकुट, मोराचं पीस आहे ना त्याच्या डोक्यावर, किंवा तो मोराचा मुकुट धारण करतो, किंवा आपण कधी पण बघा त्याच्या डोक्यावर एक ते असं त्याचा जो हे असतं काय म्हणतात त्याला, ते असं बांधलेलं असतं, त्याच्यात एक मोराचं पीस खोवलेलं असतं. इनफॅक्ट त्याच्या बासरीमध्ये पण कधी कधी मोराचं पीस खोवलेलं आपण पेंटिंग मध्ये वगैरे बघतो. तर ज्याच्या डोक्यावर मोराचा मुकुट आहे, मोरे मेरो पती सोयी, म्हणजे हा नवरा आहे माझा असं ती म्हणतीये. आता कृष्ण असं म्हणतात की महाभारत, काही जण म्हणतात 5000 वर्षांपूर्वी घडलं, काही जण म्हणतात 7500 वर्षांपूर्वी महाभारत घडलं, आणि ही मीराबाई 500 वर्षांपूर्वी जन्माला आली. मग हिचा आणि म्हणजे कृष्णाची भेट होऊ शकते का? कृष्णाच्या मृत्यूच्या 4500 किंवा 7000 वर्षांनंतर ही जन्माला येते, तरी सुद्धा हिनं कृष्णाला आपला नवरा मानलेला आहे, आपला पती मानलेला आहे. ही समर्पण आहे, ही भक्ती आहे, सुंदर आहे. आणि ती भावना बघा, मेरो पती, तो नवरा आहे माझा. छाडी दई कुलकी कानी, इथून पुढे तुम्ही अगदी काळजीपूर्वक ऐकायचंय. छाडी दई म्हणजे सोडून दिलं, छोड दिया, ठीक आहे, सोडून दिलं. कुल की कानी, कुल म्हणजे कुळ म्हणजे आपलं खानदान, आपला समाज, आपली जात, किंवा नाही का आपण आपल्या आजूबाजूचे लोक, कुळ असतं ना आपलं, कुळ किंवा आपलं खानदान म्हणा साध्या भाषेमध्ये. छाडी दई कुल की कानी म्हणजे कुळाची जी मर्यादा आहे ना, मर्यादा ती सोडून दिली मी सगळी, ठीक आहे. मर्यादा, बाउंड्रीज जे असतात ना ते मी सोडून दिल्या. आता त्या काळामध्ये 500 वर्षापूर्वी मध्ययुगाचा काळ होता, मेडिएवल टाइम होता. आता 500 वर्षांपूर्वी बायकांना एवढं मुक्तपणे वावरता येत होतं का? शिक्षण घेता येत होतं का? बायकांसाठी एकच गोष्ट होती, चूल आणि मुलं. घरात राहायचं, बाहेर पडावं लागलं तरी डोक्याला पदर लावायचा, चेहरा झाकायचा, पडदा पद्धत आणि अमकं तमकं. पुरुषांशी तर काय बोलायचा संबंधच येत नव्हता कुणाचा, कुठल्या बाईचा, राईट, असं होतं. तर त्या काळामध्ये काय केलं हिनं, त्या काळामध्ये संत मीराबाईनं घर सोडून दिलं. बघा बरं, घर सोडून दिलं. ती आईबापाला म्हणली मी चालले निघून, आणि ती मंदिरामध्ये जायची. पुरुष लोक जे भजनं करायचे ना त्यांच्यामध्ये जाऊन भजनं करायची, पुरुषांमध्ये जाऊन कीर्तन करायची, पुरुषांमध्ये जाऊन गाणी म्हणायची, कृष्ण भक्तीची गाणी म्हणायची. म्हणजे त्या काळाची जी मर्यादा होती ती तिनं सोडून दिली, ठीक आहे. चुकीच्या अर्थाने घेऊ नका, वाईट अर्थाने घेऊ नका, चांगल्याच अर्थाने घ्यायचं हे. छाडी दई कुलकी कानी कहा करी है कोई, आणि क्वेश्चन मार्क दिलाय. ज्याला जे वाटायचंय ना, कहा काय, कुणाला काय बोलायचंय, किसी को जिसको जो कहना है कहे, मला काही फरक नाही पडत. कारण की मला माझ्या आयुष्याचं सापडलं एक जे काही अल्टिमेट एम आहे, कृष्णाची भक्ती करणं. आता मला कुणाचा काय फरक पडतोय? म्हणजे ते म्हणतात ना, 4 लोक का म्हणजे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, किंवा 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील. अरे गेले खड्ड्यात 4 लोक, काय फरक पडतो? मीराबाई म्हणतीये की आता ज्याला जे वाटायचे त्याला ते वाटू दे, मला काही फरक पडत नाही. म्हणजे लोकांनी नावं ठेवली नसतील का त्या काळामध्ये? तिला ठेवली असतील. तिच्या आईबापाला, तिच्या खानदानाला नावं ठेवली नसतील का? ठेवली असतील. उठता बसता टोमणे मारले असतील. पण तुम्हाला काय करायचंय ते करा, आता मात्र मी ते सगळं सोडून दे, त्याच्या पलीकडे निघून आले मी. पुढे बघा, संतन ढीग बैठी बैठी लोक लाज खोई. संतन म्हणजे संत लोक, संत महात्मे, महाराज लोक, बाबा बुवा लोक, त्यांच्या ढीग म्हणजे जवळ. संतन ढीग बैठी म्हणजे त्यांच्यासोबत बसले, त्यांच्यासोबत भजनं म्हटली, त्यांच्यासोबत गाणी म्हटली, त्यांच्यासोबत भक्ती केली. लोक लाज खोई, लोकांची जी लाज होती, लोकांच्या बद्दलची जी भीती होती ती मी सोडून दिली. आता तुम्ही सांगितलं काय कळत नाही? सोपं आहे, इतकं काही अवघड नाहीये. थोडं थोडं तेवढं तर असलंच पाहिजे ना, आता 10वीला आहे ना आपण. बघा, चला, लोकांची लाज सोडून दिली, लोक काय म्हणतील याचा विचार करणं मी सोडून दिलेलं आहे. पुढे बघूयात आपण. आसुवन जल सीची सीची प्रेम बेली बोई. आसुवन
आसू म्हणजे अश्रू डोळ्यातनं येणारं पाणी, वन जलसीची सीची म्हणजे त्यातनं डोळ्यातनं येणारं जे पाणी येते, त्यानं मी काय केलं, प्रेमाचा वृक्ष मोठा केला. म्हणजे एक झाड आहे, प्रेमाचं झाड आहे, समजा एक झाड आहे, त्या झाडाला आपण पाणी देतो, त्या झाडाला पाणी देऊन देऊन मोठं करतो. आता एक झाड आहे, त्याला किती पाणी लागलं तेवढं पाणी हिनं डोळ्यातनं काढलं, ही रडली तेवढं, हिला तेवढा त्रास झाला कृष्णासाठी, कृष्णाची वाट बघता बघता त्याच्या भक्तीमध्ये एवढा त्रास झाला की माझ्या डोळ्यातनं एवढं पाणी आलं की ते एक झाड मोठं केलं मी. त्याच्यावर अर्थ समजून घ्या, शब्दशः अर्थ नका घेऊ, पण त्याच्या मागचा भावार्थ समजून घ्या. आपण कवितेमध्ये नेहमीच ते करतो. हा, अब तो बेल फैल गई आनंद फल होई. अब तो बेल बेल म्हणजे बेलाचं झाड, ते जे झाड आहे ना मगाशी ते बेल माहिती ना, बेलाचं फळ असतं बघा असं गोल ग्रीन कलरचं पोपटी कलरचं, आणि बेलाची 3 पानं असतात, ते नाही 3 पानं असतात बहुतेक, आणि ते शंकराला वाहतात किंवा महादेवाच्या पिंडीला वाहतात, अनेक देवांना वाहतात बेलाचं पान. तर अब तो बेल फैल गई आनंद फल होई. आता ते झाड मोठं झालं, माझ्या डोळ्यातल्या पाण्यानं ते जे झाड होतं ते आता मोठं झालं, त्याला आता फळं यायला लागली. आता हिला असं म्हणायचंय बाळांनो की ते झाड मोठं झालं आणि मग झाड मोठं झाल्यावर झाडाला फळं येतात. हिला असं म्हणायचंय की मी त्या प्रेमामध्ये एवढी आकंठ बुडाले, ते माझ्या प्रेमाचं झाड एवढं मोठं झालं की त्याला फळं आली, म्हणजे आता आनंद मिळायला लागला, आता त्या प्रेमाची मजा यायला लागली, आता त्या प्रेमातनं मला अपार आनंद मिळायला लागला, फळं चाखायला मिळायला लागली त्या प्रेमाची. आय होप तुम्हाला समजत असेल मला काय म्हणायचं ते. दूध की मथनिया बडे प्रेम से बिलोई. दूध की मथनिया, मथनिया म्हणजे रवी असते ना घुसळायची, ताक असतं का नाही, ताकामध्ये आपली आई रवी घुसळती 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 घुसळती. आता तर इलेक्ट्रॉनिक मध्ये आले, त्याला काय म्हणतात, बिटर म्हणतात ना, बिटर. तर ते टाकायचं बटन दाबायचं, ते घुसळलं जातं ताक. आणि मग काय होतं, दूध की मथनिया बडे प्रेम से बिलोई म्हणजे दुधाचं ते भांड, दुधाचं मडकं, ताकाचं मडकं खूप प्रेमानं मी ते घुसळलं, म्हणजे तेवढं कृष्णावर प्रेम केलं. माखन जब काढी लियो छाछ पिये कोई. भारी बर का, बघा बर का, अर्थ डीप मिनिंग आहे आणि किती सुंदर लिहिलेलं आहे बघा की माखन जब काढी लियो. आता बघा रवीनी जेव्हा ताक घुसळलं जातं तेव्हा काय होतं, तुम्ही कधी बघितलंय का? तुम्ही कधी बघा, स्वतःच्या डोळ्याने करूनच बघा स्वतः. ते ताक आहे ना, ताक ते सगळं खाली जातं आणि वर काय येतं, वरती लोणी येतं, लोणी बटर, ते वरती तरंगतं. आणि ते कुणाला आवडायचं, ते कृष्णाला आवडायचं, ते चोरून खायचं, तो दहीहंडी करायचा, बरोबर आहे का नाही. तर ती काय म्हणती बघा, माखन जे काढी लियो. आता जेव्हा मी ते प्रेमानं ते दही घुसळलं, ते दही ताक घुसळलं आणि त्याच्यामधनं लोणी म्हणजे माखन, माखन म्हणजे लोणी, ते जेव्हा मी काढलं आणि आता जेव्हा मला लोणी मिळालेलं आहे खायला, तर आता खालच्या ताकाचा मी काय विचार करू, काय ते खालचं जे ताक आहे त्याच्यापेक्षा भारी जे काय, म्हणजे घुसळून घुसळून जे लोणी निघालं ते मला मिळालं, आता ताकाची कोण परवा करते, आता मला नाही पाहिजे ते ताक. बघा बरं का, म्हणजे छान सुंदर गुंफलंय बरं का तिनं. छाछ छाछ पिये कोई म्हणजे ताक कोण पिणार आहे, आता मी तर आता लोणी पिणार आहे. म्हणजे कृष्णाची भक्ती तिला लोण्यासारखी वाटतीये आणि हे बाकीची जी दुनियादारी ना, नवरा बायको आई बाप मुलं संसार, हे सगळं ताकासारखं वाटतंय, कमी पौष्टिक आहे. आता मला त्याच्यापेक्षा पौष्टिक लोणी मिळालं. भगत देखी राजी हुई जगत देखी रोई. भगत म्हणजे भक्त, ओके. आणि इथं कुणाचे भक्त असणार आहेत, दुसरे कुणाचे असणार आहेत, कृष्णाचे भक्त. भगत देख राजी म्हणजे खुश, राजी म्हणजे खुश झाली, म्हणजे भक्तांना बघितलं की तिला आनंद व्हायचा, चला आता आपल्याला भजनं म्हणायला मिळतील, चला आता आपल्याला गाणी म्हणायला मिळतील, चला आपल्याला कृष्णाच्या गप्पा मारायला मिळतील, मग तिला खुश व्हायची ती. आणि जगत देखी रोई, जगत म्हणजे जग, म्हणजे बाकीची लोक बघितली किंवा जग बघितलं किंवा जगातली दुःख बघितली की तिला रडायला यायचं, म्हणजे तिला दुःख वाटायचं, काय अरे आले परत असं काहीतरी. पुढे बघा,
दासी मीरा लाल गिरीधर तारो अबमोही. दासी म्हणजे सेविका, दासी म्हणजे नोकरानी असा अर्थ नाही घ्यायचा, तो थोडासा वेगळा होतो अर्थ. सेविका असा सेवा करणारी. कोण आहे दासी? मीरा, मीराबाई. लाल गिरीधर म्हणजे कृष्णाला आवाज देतीये. लाल गिरीधर तारो अबमोही. तारो म्हणजे तरुणने मला या संसार रूपी हा जो सागर आहे, हा जो समुद्र आहे संसाराचा, ह्यातनं माझी जी नैया आहे ती तरुणने म्हणजे माझ्या जीवनाचं सार्थक कर, असं ती म्हणतीये कृष्णाला. आज मी परत स्क्रीन खाली घ्यायची विसरलो. ठीक आहे. तारो अबमोही म्हणजे ती काय म्हणते, मला तरुणने, मला आता म्हणजे काही इंटरेस्ट नाही तिला दुनियादारीमध्ये, लोकांमध्ये काही इंटरेस्ट नाही तिला. तिला फक्त कृष्ण भक्तीमध्ये इंटरेस्ट आहे. बघा पुढचं कडवं घेऊयात आपण. दुसरी कविताच आहे ऍक्च्युली, दुसऱ्या कवितेचा एक तुकडा आहे, बघूया. हरी बिन कून गती मेरी. हरी, हरी म्हणजे कोण? हरी म्हणजे कृष्ण. हरी बिन म्हणजे हरीच्या शिवाय. कून गती मेरी, कोण आहे मला तुझ्याशिवाय? कुणीच नाही ना. आई बापाला सोडलं, घरदार सोडलं, लोकांची लाज सोडली, गाव सोडलं, निघून आलीये, आता कोण आहे मला तुझ्याशिवाय? म्हणजे इतकं समर्पण आहे. काय 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 सुंदर समर्पण आहे प्रेमामध्ये. तुम मेरे प्रतिपाल. तुम म्हणजे तू, मेरे म्हणजे माझे, माझा, प्रतिपाल म्हणजे मला माझं पालन पोषण करणारा. वरती शब्द होता गोपाल म्हणजे गाया पाळणारा, गायी पाळणारा. प्रतिपाल म्हणजे पालन करणारा, माझं पालन करणारा. कहिये मैं रावरी चेरी. रावरी म्हणजे आपकी म्हणजे तुझी, चेरी म्हणजे दासी, सेविका. म्हणजे मी तुझी दासी आहे, मी समर्पण केले, मी सगळं तुझ्या हवाली सोडून दिलेलं आहे. आता तू बघायचंय माझं संरक्षण करणं तुझी जबाबदारी, मला खाऊ पिऊ घालणं तुझी जबाबदारी, मला आनंदी ठेवणं तुझी जबाबदारी. ह्याला म्हणतात समर्पण, डेडिकेशन. काय डेडिकेशन आहे वा. आदि अंत निज नाव तेरो हिमाये फेरी. आदि अंत, आदि म्हणजे सुरुवात, आदि शंकर म्हणतात ना, किंवा आदि पुरुष. आदि म्हणजे सुरुवात कुठल्याही गोष्टीची, अंत म्हणजे शेवट, आदि अंत. ठीक आहे. आदि अंत निज नाव. निज म्हणजे माझी, निज नाव म्हणजे नाव म्हणजे नाव, तुझं नाव आहे ना. तेरो हिमाये फेरी. तेरो हिमाये फेरी तिथं लिहून टाका की तुझ्या नावाचा मी जप करते. कधी? सुरुवातीपासून शेवटपर्यंत, सकाळपासून रात्रीपर्यंत, डोळे उघडल्या डोळे जागताना 24 तास. ते म्हणतात ना काय ते, ध्यानी मनी जळी काष्ठी देव 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 देव. ते नेक्स्ट लेवलची देवभक्ती. बघा. बेर बेर म्हणजे बार बार, सारखं सारखं सारखं. पुकार कहू. पुकार म्हणजे काय? बोलवणं, पुकारला बोलवणं. पुकार कहू प्रभू आरती है तेरी. आरती है तेरी. आरती करतो म्हणजे काय? आपण देवाच्या समोर आरती करतो म्हणजे त्याला बघतो ना आपण आरती करताना. तर ती म्हणते की बार बार मी नेहमी सारखं सारखं मी तुला बोलवते, मला तुझ्या दर्शनाची इच्छा, मला तुला एकदा बघायचंय, एकदा दर्शन दे, मला तुला एकदा बघायचंय. काय इंटेन्सिटी आहे. सुंदर सुंदर. यो संसार बिकार सागर बीच में घेरी. यो संसार, यो म्हणजे हा, यह किंवा यो, हा जो संसार आहे म्हणजे हे जे दुनिया आहे, हे जे जग आहे. बिकार, बिकार म्हणजे विकार म्हणजे दोष म्हणजे डिसीजेस असं इथं. पण इथं शब्दशः अर्थ आपण कवितेमध्ये कधीच घेत नाही, तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट. बिकार सागर म्हणजे हा, म्हणजे असं म्हणतात बुवा सारखं, म्हणजे हे जे खूप देवभक्ती करणारे लोक असतात ना, ते म्हणतात की संसार आहे ना हा दुःखांचा सागर आहे. सारखं दुःख दुःख. म्हणजे मला तर असं आठवतं की द्रौपदी होती का नाही, द्रौपदी नाही, पांडवांची आई कुंती. आता कुंती काय म्हणायची माहिती का, की कुंती का द्रौपदी कुणीतरी म्हणायचं की हे परमेश्वरा तू मला दुःख दे, आणि तू दुःख मला, जितकं तू मला दुःख देशील तेवढं माझ्या तोंडात तुझं नाव येईल. म्हणजे हे संसार दुःखाचं सागर आहे, इतका सागर आहे ना, त्यातनं मी सारखं तुझं नाव घेतेय. आणि ती काय म्हणती बघा,
दुःखाचा सागर आहे सगळा. बीच में घेरी म्हणजे मी मध्येच लटकले त्याच्या. ना धड तिकडं जाता येते, ना धड परत जाता येते, ना धड मरता येते, ना धड पलीकडे जाता येते, आणि मधल्यामध्येच अडकून बसले ह्या सगळ्या जगाच्या दुःखांमध्ये. मला मुक्त व्हायचं ह्यातनं. मला काय इंटरेस्ट नाही ह्याच्यामध्ये, मला फक्त तुझ्या भक्तीमध्ये इंटरेस्ट आहे. नाव फाटी प्रभू. नाव म्हणजे नाव, जहाज, बोट. फाटी म्हणजे फाटली. आता लाकडाची नाव फाटू कशी शकते? फाटली म्हणजे तुटली असा अर्थ येतो ह्याचा. नाव फाटी प्रभू देवा. पाल बांधो बुडत है बेरी. पाल कळतं काय असतं? पाल काय असतं? जुन्या काळामध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, मोटर बोट्स नव्हत्या, तुम्ही बघितलं असेल एखाद्या सिनेमामध्ये किंवा एखाद्या स्केचमध्ये, ड्रॉइंगमध्ये, की जुन्या काळातल्या ज्या बोटी होत्या त्याला असं एक मध्ये खांब, असा पोल असायचा लाकडाचा, आणि त्याला एक असं ट्रायंग्युलर शेपमध्ये एक कपडा लावलेला असायचा. कपडा, त्या कपड्याला म्हणतात पाल. आणि ते पाल अशा पद्धतीने बांधलं जायचं की हवेच्या रोखानं ते पुढे जाईल. बरोबर, जेवढी हवा येईल तेवढं ते ऑटोमॅटिकली पुढे जाईल. ती त्यावेळीची टेक्नॉलॉजी होती, त्याला पाल म्हटलंय. पाल. ठीक आहे. पाल बांधो बुडत है बेरी म्हणजे माझी नाव बुडायला लागली आता समुद्रामध्ये. माझी नाव तुटली फुटली, ती नाव एक तर नीट करून दे. आणि ती पाल बांध म्हणजे मला ह्या समुद्रातनं पलीकडे जाता येईल, म्हणजे मला ह्या दुनियेतनं पलीकडे जाता येईल. मी मेल्यानंतर मला कृष्णमय व्हायचंय, आणि मग लवकरात लवकर म्हणजे त्यांना ह्या देहाचं काही देणं घेणं नाहीये. एवढं बघा ना, किती वर्ष जगली आहे ती. राईट. एवढंच छोटंसं लाईफ स्पॅन आहे त्यांचं खरं म्हणजे तिचं खरं अल्टिमेट एम काय? कृष्णाकडे जाणं हेच एम आहे. राईट. पुढे बघा. नाव फाटी झालं आता. बिरहनी पिवकी बाट जव्वे राखेलो नेरी. फारच अवघड वाक्य आहे. ठीक आहे, जुनी हिंदी आहे, आपण बघू. बिरहनी म्हणजे विरहिनी म्हणतो ना, म्हणजे विरह झालेली. विरह म्हणजे काय? की त्याच्यापासून ती लांब गेली ना, विरह झाला. विरहिनी, तर तिथे हिंदीमध्ये म्हटलं बिरहनी पावकी बाट जव्वे म्हणजे आपल्या आगमनाची मी वाट बघते. मीरा, आता तुम्ही इतकी माझ्यापासून लांब आहे, तुमची वाट बघते मी. जिवे राखलो नेरी म्हणजे मी तुमची प्रतीक्षा करते, मला एक दर्शन द्या, तुम्ही या माझ्याकडे लवकरात लवकर, असं ती तिथं म्हणते. दासी मीरा. दासी म्हणजे पुन्हा एकदा नोकरानी नाही, दासी म्हणजे सेविका. मीरा. राम रटत है. राम म्हणजे कोण? कृष्ण. हे सगळे विष्णूचेच अवतार आहेत ना. कृष्ण काय आणि राम काय, हे दोन्ही कृष्णाचेच अवतार आहे. मग कृष्णाला इथं ती राम म्हटली. राम रटत है म्हणजे मी जप करते. कुणाचा? रामाचा, म्हणजेच कृष्णाचा. हे मैं शरण हू तेरी. शरण म्हणजे शरण आलो मी तुला. बरोबर आहे. शरण आलो म्हणजे तुझ्या आश्रयाला आलो. आश्रयाला आले, मी आले, स्त्री आहे. ओके. हू तेरी म्हणजे तुझ्या आश्रयाला आले. किचकट वाटू, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं थोडं किचकट वाटू शकतं, अवघड काही नाहीये. एकदा ते शब्द डोक्यामध्ये फिट्ट बसले, काही ठिकाणी पाठ करा, काही ठिकाणी त्याचा अर्थ समजून घ्या, समजून जाईल तुम्हाला. पुढं तिसरी कविता घ्यायची आहे स्क्रीन खाली. ओके, ठीक, चलो. तिसरी कविता. फागुन के दिन 4 होरी खेल मनारे. फागुन म्हणजे फाल्गुन, आपल्याला माहिती. फागुन शब्द अनेकदा येतो, ह्याच पुस्तकामध्ये 3-4 वेळा आलेला आहे. फागुन म्हणजे काय असतं? तो महिना असतो फाल्गुन महिना, मराठीचा फाल्गुन महिना. त्याच्यामध्ये सगळीकडे पाऊस येऊन गेलेला असतो, सगळीकडे हिरवळ असती, सगळीकडे आनंद असतो जगामध्ये. तसं त्या अर्थानं फागुनचा उल्लेख अनेकदा येतो. फागुन के दिन 4 दिवसांसाठी इथं फाल्गुन येतो, म्हणजे थोड्या दिवसांसाठी सुख येतात साध्या भाषेमध्ये. होरी म्हणजे होली. खेल मनारे म्हणजे तू आता 4 सुख कमी आहेत आयुष्यामध्ये, आली आहेत सुख, जगून घे, आनंद घे, होळी खेळून घे, हा त्याचा अर्थ. ठीक आहे, ते पण आलं पाहिजे. म्हणजे दुःखामध्ये रडत बसतो आणि सुख आलं की अरे परत दुःख येईल म्हणून परत रडत बसतो सुखामध्ये, मग त्याला काय अर्थ आहे?
दुसरी ओळ आहे बिन करताल पखवाज बाजय. बिन बिन म्हणजे विदाऊट, विदाऊट करताल आणि पखवाज, पखावज, पखावज म्हणजे मराठीमध्ये पखवाज असतं ना ते. तर ही वाद्ये दोन्ही, दीज आर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. मग ते दोन्ही पण आहे. तर त्याच्या बिना, विदाऊट दोज इन्स्ट्रुमेंट्स, बाजे म्हणजे ते न वाजता सुद्धा अनहद की झनकार रे. अनहद, एक मिनिट, अनहद म्हणजे काय बघा बरं का, तुम्ही लिहून घ्यावं तर. अंतर्मनात अनुभवला जाणारा दिव्य नाद. म्हणजे तिच्या आतमध्येच गाणं चाललंय, तिला ना पेटीची गरज आहे, ना ढोलक्याची गरज आहे, ना तिला बासरीची गरज आहे, ना करतालची गरज आहे, ना पखवाज किंवा पखावजची गरज आहे. म्हणजे इतकं तिच्या आतमध्ये ते गाणं वाजतंय. अनहद की झंकार ध्वनी आहे तिच्या 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 आतमध्येच, भक्ती आहे. बिन सुर राग छतीसो गावे. बिन सुर राग म्हणजे ना सूर आहे त्या गाण्यामध्ये, ना राग आहे. सूर आणि राग कशात असतं म्हणजे ना, क्लासिकल म्युझिक मध्ये जे अगदी शास्त्रशुद्ध शास्त्रीय संगीत असतं त्याच्यामध्ये सुरांची काळजी केली जाते, रागांची, राग असतात ना, राग गाण्यातले राग म्हणतोय मी. तर माझ्यात कवितेमध्ये किंवा माझ्या गाण्यामध्ये ना सूर आहे, ना राग आहे, ना काही आहे, पण माझी भक्ती आहे, माझी भक्ती मनापासून आहे. बिन सूर राग छतीसू, छतीसू गावे. छतीसू म्हणजे श्रेष्ठ, बघा बरं का, श्रेष्ठ आहे. माझं गाणं आहे ना ते खूप श्रेष्ठ आहे, जरी त्याच्यामध्ये कुठले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नसतील, कारण की ते फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट ते आलेले तुझ्यासाठी भक्तीमध्ये. रोम रोम रणकार रे. माझ्या प्रत्येक रोमात, कणा कणामध्ये, मी माझ्या कणा कणामध्ये तू आहेस कृष्णा. मी आकंठ बुडाले तुझ्या प्रेमामध्ये, मी आकंठ बुडाले तुझ्या भक्तीमध्ये. इतकी मी तुझ्यावर भक्ती करते, निस्सीम भक्ती करते. रोम रोम रणकार रे. पुढे बघा, सील संतोख की केसर घोली. सील, संतोख. सील म्हणजे शील म्हणजे चारित्र्य, कॅरेक्टर, चांगलं कॅरेक्टर. संतोख, संतोख म्हणजे संतोष म्हणजे सॅटिस्फॅक्शन, ठीक आहे, समाधान. की केसर घोली. केसर माहिती ना, केसर म्हणजे आपला दुधात नाही का केसर टाकतात बघा, केसर किंवा ते केसर असतं ना ते असं केसर झाडाचं जे लाकूड असतं ना ते असं उघळतात बघा. घोली, घोली म्हणजे विरघळणे, साखर विरघळतो ना आपण दुधात तसं. तर ते असं उघळतात माहिती का तुम्हाला, ते रक्तचंदन उघळतात तसं ते उघडलं मी. काय उघडलं? शील आणि संतोष, समाधान आणि चारित्र्यचा केसर उघडलं. प्रेम प्रीत पिचकार रे. म्हणजे माझ्याकडं ती, आपण होळी खेळतोय ना, आता आपण फागून आलेला आहे, होळी खेळतोय, आणि माझ्याकडं कोणती पिचकारी आहे आता, कुठली असणार आहे दुसरी, प्रेमाची पिचकारी आहे तिच्याकडं. तेवढंच तरी तिच्याकडे दुसरं काय आहे तेव्हा, बघा बरं का. पुढे बघा, उडत गुलाल लाल भयो अंबर. उडत गुलाल, गुलाल उडतोय, लाल भयो अंबर. अंबर म्हणजे आकाश, स्काय. म्हणजे सगळ्यांनी एकत्र गुलाल उडवला तर ते सगळं लाल 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 झालं. सगळं स्काय, जे ब्ल्यू स्काय ते सगळं लाल झालं. गुलालानं गुलाबी झालं असेल, लाल झालं असेल, काय असेल ते असेल. इथं लाल कलर सांगितलाय. लाल भयो अंबर झालं, भयो म्हणजे झालं. बरसत रंग अपार रे. बरसतोय आता, इथं सावण नाही बरसते किंवा इथं ढग नाही बरसते किंवा पाऊस नाही बरसते, इथं तो लाल रंग बरसतोय सगळीकडं. म्हणजे सगळ्या दुनियेमध्ये भक्ती बरसते आहे, हा याचा साधा सोपा अर्थ. फक्त भक्तीच भक्ती आहे या जगात, दुसरं काही नाहीये. ठीक आहे, पुढे बघा. हा, घटके पट सब खोल दिए हे लोक लाज सब डार रे. घटके पट, घटके पट म्हणजे हृदयाचे दरवाजे. माझ्या हार्टचे जे दरवाजे आहेत ना, वो खोल दिए, उघडले. हृदयाचे दरवाजे उघडले. कोणासाठी उघडले आता तुम्हाला माहिती, कोणासाठी उघडले. सब खोल दिए हे लोक लाज सब डार रे. लोकांची लाज मी कधीच सोडून दिली. आता आपण वरतीच बघितलं होतं, दुसऱ्या का तिसऱ्याच ओळीमध्ये होतं बघा, लोक लाज चौथ्या ओळीमध्ये आहे. तर लोकांची लाज, आता कशाची चिंता, आता कोण काय बोलतोय आपल्याला, कोण काय बोलतोय, कुणी नावं ठेवल का, कुणी काय बोलल का, कुणी काय, हू केअर्स. संपलाय विषय माझ्यासाठी सगळा. आई वडिलांना सोडून आले, घर सोडून आले, गाव सोडून आले,
कुळ सोडून आले, आता काय तेव्हा मीरा के प्रभू गिरीधर नागर. आता मीराबाईनं स्वतःचं नाव त्यात टाकले बघा शेवटच्या ओळीमध्ये. आता हा पॅटर्न आपल्याला मराठीमध्ये संत साहित्यामध्ये पण बघायला मिळतो. तुका म्हणे, नामा म्हणे, जनी म्हणे किंवा ज्ञानदेवा म्हणे, बरोबर आठवलं. तसा मीरा के प्रभू गिरीधर नागर आपलं नाव म्हणजे आपण ती पद्धत आहे बुवा त्या काळातली, ते मध्ययुगच आहे, तो मेडिएवल टाइम आहे, त्याच्यामध्ये हीच पद्धत होती लिहायची. आणि विशेष म्हणजे मराठीत पण होती, हिंदीमध्ये पण होती, बाकीच्याही भाषांमध्ये नक्कीच असणार आहे. मीरा के प्रभू गिरीधर नागर. मीराचे प्रभू कोण आहेत? गिरीधर, गिरी धारण करणारा, गोवर्धन पर्वत उचलणारा म्हणजे कोण? श्रीकृष्ण. नागर म्हणजे श्रीकृष्ण. मीरा के प्रभू गिरीधर नागर. चरण कवल बलिहार रे. चरण कवल म्हणजे तुझ्या चरण म्हणजे तुझे पाय, कवल म्हणजे कमळ, तुझे म्हणजे तुझ्या पायामध्ये बलिहार रे म्हणजे न्योछावर करणार, तिथं त्याचा अर्थ दिलेला आहे. बलिहार ना शब्दार्थांमध्ये बघा, बलिहार ना म्हणजे न्योछावर, सगळं तुझ्या पायाशी सोडून दिलंय, समर्पण केलंय. आता तुला काय माझी काळजी घ्यायची का? तर घे, मी जगते मरते, आय डोंट केअर. इतकं समर्पण कसं कुणाचं असू शकतं? काय सुंदर भावना असेल ती, की कुणी एखाद्या देवाची इतक्या सुंदर लेवलला जाऊन भक्ती करतं. सर्वस्व तिनं कृष्णासाठी अर्पण केलं. अशी ही कविता गिरीधर नागर. आय होप तुम्हाला समजली असेल. साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजवायचा प्रयत्न केला. काही अजून शंका असतील तर सांगा, प्रश्नोत्तर पाहिजे असतील तर सांगा, एखादा किचकट मुद्दा असेल, दुसऱ्या लेसन मधला असेल, दुसऱ्या कवितेतला असेल, कमेंटमध्ये मला सांगा, आपण ते डिस्कस करू. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.